करा मनाचा ठाम निर्णय, घडून येईल भाग्योदय. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करता, सगळ्यांना वेळ देता, सगळ्यांचा विचार करतात, मात्र स्वतःसाठी काहीच उरत नाही? मे 2026 हा महिना तुम्हाला सांगत आहे, आता थोडं स्वतःसाठी जगायला शिका, कारण तुमचं आयुष्य बदलणार आहे. मीन रास म्हणजे भावना, करुणा आणि आध्यात्मिकता. तुम्ही फक्त लोकांना समजून घेत नाही, तर तुम्ही तुमचं दुःख अनुभवता. तुमचं मन खूप मोठं आहे, तेच तुम्हाला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. तुमची संवेदनशीलता ही तुमची खरी ताकद आहे. तुमचं हृदय नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतं. या महिन्यात तुमच्यासाठी एकच मंत्र आहे: स्वतःवर प्रेम करा, स्वतःला हरवू देऊ नका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीच्या स्थितीचा सरळ प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. मीन राशीचे स्वामी गुरुदेव आहेत. या काळात तुमचं व्यक्तिमत्व खूप इनिशिएटिव्ह, स्पिरिच्युअल होणार आहे. तुमचे इनर वाईज प्रबळ होतील, निर्णय भावनेवर आधारित असतील. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमची क्षमता प्रबळ होईल. तुमच्यासाठी यशाचं सूत्र एकच आहे: मनाच्या ऐका, त्याला योग्य दिशा द्या, भावनेसोबत लॉजिक बॅलेन्स करा. तुमचे राशी स्वामी चतुर्थ या त्यांना अत्यंत आवडणाऱ्या स्थानातून प्रवास करीत आहेत. साहजिकच या सर्व गोष्टींचा अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. मीन जातकांनी या काळात 5 चुका आवर्जून टाळायला हव्या. त्यातील पहिली बाब म्हणजे अति इमोशनल होऊ नका. मनाने नव्हे तर थोडा बुद्धीने विचार करा. दुसरी बाब म्हणजे स्वतःला सॅक्रिफाईस करू नका. तिसरी बाब, रिॲलिटीपासून दूर जाऊ नका. सत्य हे सत्य असतं, त्याचा स्वीकार करा. चौथी बाब म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळा. खूप विचार करून प्रश्न सुटत नाही. पाचवी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही योग्य काळजी घेतली, या 5 चुका टाळल्या, तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या महिन्याच्या 11 तारखेला तुमच्या धनस्थानात येणार आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. आर्थिक स्थिती मिक्स असेल, काही अचानक खर्च उभे राहतील, काही अचानकपणे लाभ देखील होतील. कुटुंबात प्रेम आहे, परंतु गैरसमज होऊ शकतात. शांततेने बोललात तर सर्व काही ठीक होईल. तुमची वाणी गोड असते, परंतु कधीकधी संभ्रमात टाकते. विशेषतः या महिन्यात रवी आणि मंगळासारखे उग्र ग्रह तुमच्या वाणीच्या स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तुमची वाणी थोडी कठोर होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे तृतीयेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शुक्रदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील, आध्यात्मिक प्रवास घडून येतील. मन शांत करणाऱ्या ठिकाणी तुम्ही हौशेने जाल. प्रवासात तुम्ही स्वतःचा शोध घेणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने घरात काही सकारात्मक बदल घडून येतील. घराची सजावट केली जाईल, फर्निचरच्या जागा बदलल्या जातील, वातावरणात सुधारणा होईल. आईसोबत इमोशनली बॉन्डिंग वाढेल. मात्र वाहन चालवताना तुम्हाला सावधान राहावं लागणार आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी भावनिक आहे. भावनेतून निर्णय घेतल्यास त्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. प्रेमामध्ये तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. प्रेमात डेप्थ असेल, अटॅचमेंट वाढेल,
मात्र फसवणूक होण्याचे देखील योग आहे. विवाह इच्छुकांसाठी शुभयोग निर्माण होत आहे, मात्र स्पष्टता आवश्यक आहे. तुमची संतती क्रिएटिव्ह वर्क करणार आहे, उत्तम कार्य करणार आहे, त्यामुळे साहजिकच तुम्ही अत्यंत आनंदी राहणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक बनता येईल. या काळाचा उपयोग करा. मीन जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही सध्या कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःला हरवून बसला आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असेल. कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका. तुमच्या 6ष्ठ स्थानात केतू ग्रह विराजमान आहे. झोप उत्तम घ्या. घेतलेलं कर्ज हळूहळू कमी होईल. तुमच्या शांततेमुळे शत्रू तुमच्यापासून दूर राहतील, म्हणून त्यांची अधिक चिंता करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने हा महिना क्रिएटिव्हिटी देणारा आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह फील्डमध्ये यश प्राप्त होईल. इंट्युशन बेस्ड डिसिजन तुम्ही घ्याल. तुमचं हृदय तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक बनता येईल. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. महाभारतात महात्मा विदुर तुम्हाला माहिती आहेत. ते अत्यंत शांत, बुद्धिमान, सत्य बोलणारे होते. त्यांनी नेहमी योग्य मार्ग दाखवला. मन शांत असेल तर निर्णय योग्य घेतले जातात. ही बाब लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगतीचा हा काळ आहे. शांतता ठेवा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. महिला वर्गाच्या दृष्टीने शांत स्वभाव ही तुमची इनर ताकद आहे. घर, भावना सर्व काही तुम्ही उत्तम सांभाळत आहात. स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही सगळ्यांचा विचार करता, स्वतःसाठी देखील थोडा वेळ द्या. सगळ्यांसाठी तुम्हाला वेळ देता येईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने तुम्ही अत्यंत उत्तम डिसिजन घेणार आहात. तुमचे भाग्येश धनस्थानात स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत 11 तारखेला जाणार आहेत. तेथून तुमचं भाग्य प्रबळ होईल. तुमचं भाग्य तुमच्या मनाशी जोडलेलं आहे. या महिन्यात त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्म अधिपतीची दृष्टी कर्मस्थानावर पडत आहे. मधून तुम्ही थोडं संभ्रमित व्हाल, ज्यामुळे अधिक विचार कराल. मन काही सांगेल, परिस्थिती काही वेगळीच असेल. येथे तुम्ही योग्य बॅलन्स कराल, योग्य डिसिजन घ्याल, आयुष्यात योग्य पद्धतीने पुढे जाल. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. आयुष्यात कधीकधी स्वतःला हरवणं गरजेचं असतं, कारण तेव्हाच तुम्ही स्वतःला पुन्हा शोधू शकता. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मनाला शांतता लाभेल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेशगमन या दृष्टीने प्रवास, आध्यात्मिक, स्वतःची काळजी अशा अनेक कारणांनी तुमचा खर्च होणार आहे. याशिवाय अतिरिक्त देखील काही खर्च होऊ शकतात, म्हणून तशी मानसिकता तयार करून खर्चाचं नियोजन करा. मीन जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही स्वतःसाठी शेवटचं काय केलं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर समजून घेऊया. त्यामध्ये सर्वप्रथम पैशाच्या दृष्टीने तुम्हाला 10 पैकी 7 गुण देता येतील, जी उत्तम बाब म्हणता येईल, कारण तुमचे धनेश धनस्थानात येणार आहे. मात्र त्यासोबत काही खर्च देखील निर्माण होणार आहे. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 8 गुण मिळत आहेत. करिअरच्या बाबतीत 10 पैकी 8 गुण मिळत आहे, कारण नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. थोडक्यात पैसा, प्रेम, करिअर या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी 5, 14 आणि 22 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 2, 12 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल,
म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने मीन जातकांनी गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करावं. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. दररोज ध्यानधारणा करा. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने मीन राशीसाठी अमेथिस्ट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. भ्रम, दिशाहीनता, मानसिक थकवा अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील. ते तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे आपण ते नक्की बुकिंग करावे. तर मीन राशीच्या जातकांनो, तुम्ही फक्त स्वप्न पाहत नाही तर तुम्ही भावना जगत असता. या महिन्यात स्वतःला हरवू नका, कारण तुमच्यातच सर्व उत्तरं लपलेली आहे. हे चॅनल फक्त ज्योतिष सांगत नाही, तर ते तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकवतं. इथला प्रत्येक शब्द तुम्हाला दिशा देण्यासाठी, तुमच्या समृद्धीसाठी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.